आजच्या टुर्नामेंट मधला पहिला सेमीफायनलचा सामना हलावली वर्सेस बीसीसी नेते. तर पाहूया कोण जिंकतंय. टॉस जिंकलाय हलावली आणि प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. तर बघूया कोण मॅच जिंकतंय. याची नोंद घ्यायची आहे. सहकार्य करायचं आपण सर्व आपलेच इथे खेळाडू आणि बॅटची कडा लागल्या पहिल्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावसंख्येला सामना हा 2 षटकांचा राहील. याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सेमीफायनलचा सामना निवृत्ती आणि प्रज्योत दोन्ही सुद्धा धडाकेबाज फलंदाज आणि समोर भाऊ सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये गेला, एका धावसंख्येवर फरक पडला. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. चेंडूचा बारा हात बाहेर जातोय, पण तो वाईट घोषित करतायत. सुंदर आता मात्र चांगल्या प्रकारे टप्पा मात्र काय त्याला भाऊला मिळत नाही. धावसंख्येत धावसंख्या झाली आहे 2. पहिलं दिनेश पाचशे आपण बाहेर उभं राहायचं आहे. कृपया करून कोणत्याही प्रकारे अडथळा नाही. आणि सुंदर फटका, अप्रतिम फटका पाहिल्यानंतर चेंडूच्या सीमारेषा पार शकता. निवृत्तीचा विचार केला तर मला वाटते त्याचा होम ग्राउंड असू शकतो, कारण जवळजवळ त्याने 2 वर्षामध्ये 2 ट्रॉफी त्याने मारलेल्या आहेत. त्याला पुरेपूर या पिचचा किंवा मैदानाचा अनुभव चांगला आहे. चांगल्या प्रकारे तो फलंदाजी करतोय आणि आता सुद्धा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे ते फलंदाजी करतोय. चेंडू लवकर मैदानामध्ये आणायचं. मी पहिल्यांदाच बोललो होतो, मला वाटतं आज ते वेदांत घेऊन आपण बसून आहे. आपण चेंडू आणायचंय. चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. धन्यवाद. अभि पाचशे, अप्पू तेरोकर, वेदांत समाज लांब उभे राहून फोन खाली ठेवायचा आहे. अभिजित पाचशे पुन्हा एकदा भाऊ दिनेश पाचशे आपण थोडं सहकार्य घ्या. मुलांना आपण मॉनिटरवरती ठेवा. चला सुरुवात. पुन्हा एकदा आत्ता मात्र इथे चुकतो आहे. मला वाटायचे निर्धाव धावसंख्या आहे तिथे. धावसंख्या झालेली आहे 8. पहिल्या षटकात चालू असताना धावसंख्या 8. सामना 2 षटकांचा राहील. याची नोंद घ्यायची आहे. चालू असलेला सेमीफायनलचा सामना पुन्हा एकदा धावायला सुरुवात. भाऊ समोर निवृत्ती धडाकेबाज पडलं. पुन्हा एकदा सुंदर फटका मारला लेग साईडला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला तुळशीदास कडून. आणि एकच धावसंख्येने पळून गेलेल्या धावसंख्या 1 बंद. धावसंख्या झाली आहे 9. आत्ता मात्र प्रज्योत सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज चांगल्या प्रकारे ते फलंदाजी करतोय. खंडावाडी या संघाचा विचार केला तर चांगले धडाकेबाज फलंदाज आहे. पुन्हा एकदा भाऊ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका मारला. चेंडू सीमारेषेच्या जवळ आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि ते झेल बाद झालेला आहे. चांगल्या प्रकारे ते झेल घेतलेला आहे. क्षेत्ररक्षकाने आणि प्रज्योत सारखे धडाकेबाज फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे तिथे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9. चांगला फटका होता, परंतु मला आता संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडं संत गतीने असल्यामुळं चेंडू काही सीमारेषा बाहेर गेलेला नाही. धावसंख्या आहे तिथे 9. मराठा या षटकामध्ये अजून 1 चेंडू शिल्लक आहे. चांगले आता गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली आहे 9. पहिल्या षटक चालू असत. धावसंख्या 9. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू झालेले आहेत. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा भाऊ चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो. नवीन आणला फलंदाज स्वप्नील. पुन्हा एकदा सुंदर फटका मारला समोरच्या दिशेने आणि 1 धावसंख्येचे पळून पडला. मला दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण केली आणि मला वाटतं 2 धावसंख्येचे पळून काढलेले आहेत. चांगल्या प्रकारे ते धावा पळून काढल्या. 2 धावा पूर्ण. 2 धावसंख्येने भर पडलेले आहे. धावसंख्या झाली 11. धावसंख्या झाली 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 11. सामना 2 षटकाचा राहील. याची नोंद घ्यायची आहे. सामना लवकरात लवकर सुरू ठेवायचा आहे. चांगल्या प्रकारे रनिंग पाहायला मिळते आपल्या निवृत्तीकडून. एका षटकाच्या सहाय्याने करतोय स्वतः अजिंक्य. पुढे स्वतःच पहिला आणि संघाचं दुसऱ्या षटक अजिंक्य. पुन्हा एकदा आत्ता मात्र उत्तुंग
अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार शकतात. नीलम तोडगो चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फटका. 6 धावसंख्येसाठी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 17. सामना 2 षटकांचा असेल तर आता 25 ते 30 धावसंख्या इथे भरपूर होईल. परंतु बघूया दोन्ही सुद्धा वलांडल्या संघ आहेत. बीसीसी नेरके आणि वरचा भांडारवाडा चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आता मला वाटतं चेंडू वाईट घोषित करतायत. आव्हान तर फेकतायत. अजिंक्य थोडा भरकटतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर आव्हान तर आता मात्र निवृत्तीला इथे चांगल्या प्रकारे लाईन लागलेले आहेत. 2 षटकाच्या सहाय्याने खेळतोय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते आपल्याला. वरचा भांडारवाडा सगळं पुन्हा एकदा आता मात्र चेंडू कुठली घेतोय आणि चेंडूचा निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या आहे तिथेच 18. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 18. चांगल्या प्रकारे ते आपल्याला आता मात्र गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजिंक्यकडून. पुन्हा एकदा धावायला सुरुवात. अजिंक्य समोर मात्र आता मात्र सुंदर फटका मारलाय. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक जागेवर येतोय आणि चांगल्या प्रकारे ते झेल घेतलेला आहे. बघा सुद्धा चांगला झेल पकडून आता मला आता वाटतं दुसरा त्याने झेल पकडलेला आहे आणि निवृत्तीसारखा धडाकेबाज फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे तिथेच 18. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 18. नवीन जातोय तो फलंदाज प्रणित. हा 3-3. काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये. नवीन गेलेला फलंदाज प्रणित. बघूया कोणत्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवतोय आणि पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे पडून काढलेला आहे आणि मला वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि इथे इथे मला वाटतं दुसऱ्या धावसंख्येचा बाद झालेला आहे आणि धावसंख्येत 1 ने बाद. धावसंख्या झाली 19. चांगल्या प्रकारे इथे थ्रो करून रनआउट केलेला आहे. आता मात्र नवीन गेलेला फलंदाज श्रवण. सर्व यंग स्टार नवोदित खेळाडू आहेत. आता मात्र अजिंक्य चांगला षटक टाकतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा धावायला सुरुवात केलेली आहे. समोर चांगला फलंदाज नवीन. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू इथे चुकलेला आहे. चेंडू आता निर्धाव. धाव संख्या आहे तिथेच. धाव संख्या 19. जोपर्यंत निवृत्ती होता चांगली फलंदाजी ते करत होता. धावसंख्येमध्ये आकार होता. आता मात्र थोडी कमी धावसंख्या होती. धावसंख्या झाली 19. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय अजिंक्य. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. आपल्याला बघूया काय करतोय अजिंक्य. पुन्हा एकदा धावायला सुरुवात. पुन्हा एकदा आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर जातोय चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. 20-20. अवांतरने भर पडते. धावसंख्या झाली 20. आता मात्र चांगले आता थोडा भर कटतोय गोलंदाज. चांगले 2 चेंडू त्याने फेकले होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. आता मात्र पुन्हा एकदा धावायला सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू टाकायला सुरुवात केली आहे. आता मात्र चेंडू थोडा उसने घेतलेला आहे आणि चेंडू मला वाटतं यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि तिथे गावाकडून आणि फलंदाज बाद झालेला आहे. चांगल्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्या अजिंक्यकडून. धाव संख्या झालेल्या 20. जिंकण्यासाठी धाव बनवायच्या 21. आणि तुळशीदास त्याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली होती. शेखर याने आणि तुळशीदास दोन्ही फलंदाजाने तेच आता मैदानावरती हजर झाले आहेत. तसंच एक चांगला गोलंदाज प्रथमेश मराठे सुंदर गोलंदाजी केली होती त्याने सुद्धा मागच्या 2 सामन्यामध्ये. बघूया आता आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. 21 धावा रोखायच्या आहेत. तसेच समोर बीसीसी नेरके या संघाला 21 धावा बनवून अंतिम संघामध्ये प्रवेश करायचा आहे. बघूया कोणता संघ वर चढ ठरतोय काय. सामन्याला सुरुवात होते. पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतोय प्रथमेश आणि समोर शेखर. धावायला सुरुवात. पहिला चेंडू सुंदर चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव जातोय. सुंदर चेंडू इथे पहिला फेकलेला आहे. फलंदाजाला थोडा चेंडू काय मात्र समजले नाही. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय प्रथमेश. पुन्हा एकदा धावायला सुरुवात. 21 धावा बनवायच्या जिंकणारी पंचांच्या उजव्या बाजूने प्रथमेश.
पुन्हा एकदा आता मात्र चेंडू मला वाटतं ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय चेंडू पंच वाईट घोषित करतायत आव्हान तर नाही ते खातं खोलल्या संघाचं एक या धावसंख्येने धावसंख्येत सुरुवात होते आहे पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 1 चालू असलेला सेमीफायनलचा सामना नेरके आणि वरचा भांडार सुंदर फटका मारला ऑफसाईडचा अप्रतिम फटका जे पाहायला मिळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा जे पाहायला मिळत आहे सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा इथे पळून काढल्यात आणि 2 धावा इथे संघासाठी वाचवल्यात अशा सामन्यामध्ये असं क्षेत्ररक्षण करणे खूप गरजेचं आहे चांगल्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे सुंदर फटका होता परंतु तिथला क्षेत्ररक्षण सुद्धा चप्पल चांगल्या प्रकारे त्याने क्षेत्ररक्षण करून 2 धावा इथे रोखलेले आहेत 3 धावसंख्या झालेली आहे 3 आता मात्र पुन्हा एकदा धावायला सुरुवात प्रथमेश आता मात्र खूप सुंदर चेंडू आहे चेंडू जातोय ऑफ स्टंपच्या बाहेर पंच वाईट घोषित करतायत आवाज तर मराठा या षटकामध्ये दुसरा आवाज तर असेल चांगली गोलंदाजी आता मात्र थोडा भरकटतोय पुन्हा एकदा धावायला सुरुवात प्रथमेश समोर शेखर धावा 21 बनवायच्यात पुन्हा एकदा आता मात्र चेंडू थोडा खाली झालेला आहे आणि एक्स्ट्रा स्वतः चुकतोय चेंडूच्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावसंख्येसाठी 1 ने भर पडल्या धावसंख्या झाल्या 4 पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 4 सॉरी सॉरी 5 धावसंख्या 5 3 बॉल 3 पहिल्या षटक चालू असताना धावसंख्या 5 चांगला षटक टाकतोय प्रथमेश समोर सुद्धा एक चांगली फलंदाजी करतोय शेखर पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका मारलेला आहे समोर तिथे लेग साईडच्या दिशेने गेलेला आहे चेंडू येतोय एक धावसंख्या ते पळून काढलेला आहे एक धावसंख्येने भर पडताय चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे धावसंख्येत भर पडलेली आहे धावसंख्या झालेली 6 जिंकणे आणि धावा बनवायचे 21 सुंदर गोलंदाजी आणि समोर सुद्धा एक धडाकेबाद फलंदाज आता मात्र तुळशीदास बघूया 21 धावा बनवायच्या आहेत पुन्हा एकदा धावायला सुरुवात प्रथमेश आता मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय आणि आव्हान तर घोषित आणि मला वाटतं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये अशा 2 धावा मिळतील 2 धावा इथे मिळालेल्या आहेत आधीच आपल्याकडे कमी धावसंख्या असल्याने आव्हान तर घोषित करतात 8 झाले धावसंख्येत भर धावसंख्या झाली 8 धावसंख्या 8 पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 8 धाव बनवायच्यात 21 चालू असलेला सेमीफायनलचा सामना अशा सामन्यामध्ये तुम्ही जर चुका केला तर नक्कीच कर्णधार हा आपल्यावर चिडणारच या मात्र खंताने त्याच्यामध्ये आता मात्र चांगला चेंडू टाकला होता चेंडू एका धावसंख्येने भर पडते धावसंख्या झाली 9 पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 9 बिनबाद 9 चांगलं षटक फेकलं होतं परंतु मला वाटतं त्याने या षटकामध्ये 3 आव्हान तर फेकलेले आहेत त्यामध्ये भर चांगली पडलेली आहे पुन्हा एकदा आता मात्र सुंदर चेंडू होता परंतु एक धाव ते पळून काढले चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू मात्र सीमारेषेजवळ कमी जातोय कारण हवा शांत त्यामुळे स्कोर सुद्धा धावसंख्या झालेली आहे 10 पाहूया शेखर आणि तुळशीदास अजून सुद्धा मोठे फटके मात्र मारण्यामध्ये अयशस्वी ठरतायत 6 चेंडू आणि 11 धावा समोर बॉन्डरीवर जे मोठे कार्यकर्ते आहेत आपण कृपया लांब उभे राहायचे आहे वरच्या साईडला कमी आहेत पुन्हा एकदा धावायला सुरुवात पंचांच्या आणि सुंदर चेंडू टाकला होता परंतु चांगल्या प्रकारे फटका मारलाय चेंडूचा डिक्लेरेशन बॉक्स जवळ आणि चांगल्या प्रकारे ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे आणि 2 धावा इथे पळून काढलेल्या आहेत 2 धावा मला वाटतं एकच धाव होती परंतु चांगल्या प्रकारे ते थ्रो होता क्षेत्ररक्षण इथे चुकलेलं आहे 2 धावसंख्येने भर पडलेली आहे धावसंख्या झालेली आहे 12 5 चेंडू आणि 9 धावा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं होतं आपल्याला सुंदर गोलंदाजी 5 चेंडू 9 धावा शेखर आणि तुळशीदास मला करतोय निवृत्ती स्वतः सुंदर गोलंदाजी आता मात्र अचूक टप्पा चांगली गोलंदाजी आणि चेंडू होतोय लेफ्ट स्टंपच्या बाहेर स्पिन पद्धतीने चेंडू टाकतोय 13 आव्हान तर वाईट घोषित करतायत धावसंख्येत भर धावसंख्या झाली 13 चांगली गोलंदाजी आता मात्र थोडा भरकटतोय आव्हान तर फेकलेला आहे पुन्हा एकदा 5 चेंडू 8 धावा
सुंदर चेंडू टाकलाय, चांगल्या प्रकारे फटका मारलेला आहे, तिथला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू आडवेपर्यंत एक धावा पूर्ण केलेला आहे आणि मला वाटतं एक धावावर समाधान मारावं लागेल. एक धाव संख्या भर, धाव संख्या 14, 4 चेंडू आणि 7 धावा. चालू असलेला सेमीफायनलचा सामना, अप्रतिम सामना चालू आहे. प्रेक्षकांचं चांगला मनोरंजन होत आहे. 4 चेंडू आणि 7 धावा. वडिलांना वाटते मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कृपया करून व्यवस्थित उभं राहायचं आहे. 4 चेंडू 7 धावा. समोर तुळशीदास मारा करतोय आणि आता मात्र चांगला चेंडू फेकलेला आहे आणि चांगल्या प्रकारे 3 चेंडू आणि 7 धावा. चेंडू निर्धाव, सुंदर गोलंदाजी आता पाहायला मिळते आहे. दोन्ही सुद्धा संघ बलाढ्य संघ, परंतु आता मात्र कोणता संघ वर चढतोय ते बघूया. निवृत्ती चांगली गोलंदाजी करतोय, पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आहे आणि मला वाटतं हा चेंडू निर्धाव पंच आपण चांगल्या प्रकारे ते गोलंदाजी केलेली आहे कृपया करून आणि हा फलंदाज बाद झालेला आहे. मला वाटतं सुंदर चेंडू टाकलेला आहे. 14 धाव संख्या 14. वाईट चेंडू वाईट नाही, दक्ष पंच आहेत. कृपया करून आपण पंचांचा निर्णय अंतिम ठरवायचा आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. मला वाटतं 4 चेंडू आणि 7 धावा होत्या. 2 लगातार चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. निवृत्ती स्वतः त्याने गोलंदाजी घेतलेली आहे, चांगल्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आणि हा मात्र डेट. हा चेंडू डेट. कृपया करून आपण याचे नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू जर पिचच्या मागे पडले तर डेट आहेत. तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला न दिला जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. अट्टातटीचा सामना, सेमीफायनल सामना. पुन्हा एकदा सुंदर फटका, अप्रतिम फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 1 चेंडू आणि 1 धावा. चांगल्या प्रकारे आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी होती, परंतु समोर सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज शेखर. 1 चेंडू आणि 1 धाव. 1 बॉल 1. सामने कंपल्सरी चेस आहेत, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. दोन्ही पंचांनी किंवा तिन्ही पंचांनी सुद्धा लक्ष व्यवस्थित ठेवायचं आहे, कारण हा सेमीफायनलचा सामना आहे. 1 चेंडू आणि 1 धावा. प्रत्येक सामन्याचे पाहायला मिळतो आपल्याला. 1 चेंडू 1 बॉल, 1 चेंडू 1 धाव. समोर शेखर ज्याने सुंदर फटका मारून आपल्या संघाला विजयाजवळ नेलेला. बघूया काय करतात. 1 चेंडू 1 धाव आणि चांगल्या प्रकारे डिक्लेरेशन ढकललेलं आणि मला वाटतं बीसीसी नेमके हा संघ अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या बीसीसी.